हरिओम. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 123 ते 132. यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते. हे पुरुषश्रेष्ठा, विषय संबंध ज्या पुरुषाला उपद्रव देत नाहीत आणि म्हणून ज्याला सुख आणि दुःख समान आहेत, असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो. हे विषय जयाते ना कळिती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही त्याला सुख दुःख ही दोन्ही होत नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही. जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यात सापडत नाही तो पार्था पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असं जाणावं. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसतं. विद्यमान वस्तूचा कधीही अभाव नसतो. विद्यमान आणि अविद्यमान या दोहोंचाही निर्णय तत्ववेत्यांनी जाणला आहे. आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी ऐक जे विचारे परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलीली पय जैसे एक होऊनी मीनले असे परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. नातरी जाणिवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचु सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. म्हणोनी अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोहीही देखिला असे. आता अर्जुना,
तुला मी आणखी काही एक गोष्ट सांगतो, ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचंच ग्रहण करतात. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिळून गेलेलं असतं. पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळं करतो, अथवा चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोनं ज्याप्रमाणे निवडून काढतात, अथवा बुद्धी चातुर्याने दही घुसळलं असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडतं, किंवा एकत्र झालेलं भूस आणि धान्य उफणलं असता धान्य जाग्यावर राहतं आणि उडून गेलेलं ते फोलकट, असं ज्याप्रमाणे समजून येतं, त्याचप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो, म्हणजे जो मिथ्या ठरतो, असा प्रपंच ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकला जातो. आणि मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक तत्व ब्रह्म मात्र उरतं. म्हणून ज्यांनी दोहोमधील म्हणजे उपाधी आणि चैतन्य यामधील सार ओळखलं, त्यांचा शरीरादी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. हरिओम.